असं चालणार असेल तर आम्हाला आनंद सापडणार कसा? म्हणून त्या मनावरती कार्य होणं गरजेचं आहे, त्या मनाला सापडणं गरजेचं आहे. ज्ञानेश्वर महाराज तर म्हणतात, मन कैसे केवढे, शोधून शोधून कसंही केवढं आहे ते. किती खतरनाक आहे मन बघा. एक वेळ आता इथून तुम्ही जावा बरं स्वयंपाकघरात, साखर कुठल्या डब्यात ठेवली बघून या. आला की नाही पटकन? मी म्हणेपर्यंत जाऊन आलो स्वयंपाकघरात सगळेजण. शेताचं मोटर बघून आपली बघा म्हणेपर्यंत जाऊन आली ही लोक. याचा अर्थ मन विचाराच्या पेक्षा फास्ट जाते आणि परत येते. अशा मनाला नियंत्रणात आणण्यासाठी तर काय काय दिवसभरात करायला पाहिजे आपल्याला, किती गोष्टी त्याला ठेवल्या पाहिजेत. आणि त्याच्यासाठी सकाळी उठल्यावर आमच्या घरात एक नियम केला तुम्हाला सांगतो. सकाळचा 1 तास जग पेटलं तरी चालेल, खऱ्या अर्थाने आपण एकदम मार्दव स्वभावामध्ये एकदम प्रेमानं आणि शांत बोलायचं. हीच माणसं यांच्यासाठी सगळं चाललंय ना. ती मुलं, ती बायको, ती आई, ते वडील त्यांच्यासाठी चाललंय ना. मग त्यांच्याशी का नाही चांगलं बोलायचं आणि एकमेकाची भाषा समजून घ्यायला पाहिजे. आपण घरात ते नाही करत. आनंद शोधायचा असेल तर प्रत्येकाची एक भाषा आहे.